नाही शिवलेल्या अमृत मध्ये ते कट आहे की ज्याच्या डोक्यावर हात रावण झोपला की सटवाई ही रावणाची पाय दाबते. अहो रावणाला साधे समजू नका, सगळ्या देवाला बंदीखान्यात रावणाने टाकलं होतं. सटवाई रावण झोपले की रावणाची पाय दाबते. आता ऐका बरं का, महत्वाचा मुद्दा आहे, पाय दाबते. एके दिवशी असा प्रसंग झाला की रावणाचे पाय दाबत असताना रावणाला झोप लागली आणि त्या लंकेमध्ये एक 5 दिवसाचं बाळ पूजा करण्यासाठी आलं. सटवाईचं काम आहे. बाळ आल्याबरोबर सटवाई गेली आणि तेवढ्यात रावणाला जाग आली. रावण म्हणलं पाय दाबत होती, कुठे गेली ही सटवाई? ही सटवाई आपण बी म्हणतो ना, न सांगता गेल्यावर कुठे गेली काय ते तवाच्या बस नाही. चवू कुठलं येत नाही हो पूर्वीपासून. सकाळी 3 दिवसाचं पारायणाचं सारांश वाचनमध्ये त्याचा समाप्ती झालेली आहे. त्यानंतर सकाळी लघुरुद्र अभिषेक करण्यात आले. 12 वाजता महाराजांची विधिवत पूजा करून नैवेद्य आरती करण्यात आली. संध्याकाळी 5 वाजता विशेष भजनी मंडळाचं भजन झालेलं आहे व आत्ताच संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण पंकज महाराज यांचं प्रवचन झालेलं आहे. गेले 40 वर्ष झालं आपण सातत्याने करतो. आज रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले. ही स्वामी सेवा गेल्या 40 वर्षापासून चालू आहे. दर पौर्णिमेला सुद्धा आपण अन्नदान असतं, त्यानंतर दर गुरुवारी अन्नदान सेवा आहे. तरी सर्व स्वामी भक्तांना मी नम्र आवाहन करतो की दर गुरुवारी महाप्रसादाचा व आरतीचा आपण लाभ घ्या.